सही वाटतंय. हा नजारा ना असंच बघावं, असं वाटतं की आयुष्यावर असंच राहावं. उन्हाळा असो हिवाळा असो सगळं हे असंच राहावं. तो पुरा माळला नाही भाई या फुलाने नटलेला पूर्णपणे. यार काय सही सेक्सी एकदम सीन. बाईचा पकडला याला पकडला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल रोड जर्नीजवरती. आता वाजले सकाळचे 6:30 आपण आता निघालो आहे राईडसाठी. जवळपास महिन्याभराच्या अंतराने आपण आता राईडला निघतो आहे. आणि खाली कळव्याची खाडी. आजच्या रूटबद्दल सांगायचं झालं तर आता मुंबई, लोणावळा, कुंडलिका व्हॅली, त्याच्यानंतर आपण जाणार आहे तामिनी घाट मार्गे पालीचा बल्लाळेश्वर गणपती करून मग घरी येणार आहे. जो आपण रूट ह्याच्या आधी आय थिंक जुलैमध्ये केला होता. आता चाय पिऊन झाले. आता मी तुम्हाला आपल्या गँगची ओळख करून देतो. सो बघा, हा सर्वप्रथम माणिक, विशाल, सिद्धू, अजय आणि सुनील. आणि आपलं असं काहीच आपलं आजचं लाईनअप आहे. आपली वेनम, त्याच्यानंतर शाईन, त्याच्यानंतर इथे लिओ. सो ह्या गाडीसोबत खूप अटॅचमेंट आहे, कारण की तुम्हाला माहिती असेल जे आपले जुने ब्लॉग बघणार आहेत त्यांना माहिती असेल की आपण आधी शाईनवरती ट्रॅव्हल करायचो फुल टाईम. सो त्याच्यानंतर वेनम घेतली. सो ठीक आहे, ती एक मोठी स्टोरी आहे. सो चला आता इथून निघूया. चहा वगैरे पिऊन झाले. सो आता पुढचा प्रवास चालू करूया लोणावळ्याच्या दिशेने. चलो निकल गया. चलो 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 निकल द्या. चला मंडळी, निघालो आपण पण खंडाळ्याच्या दिशेने. आणि ते बघा तिथे वरती सूर्य महाराज आलेले आहेत. बट सगळं आभरण वातावरण आहे पूर्णपणे, त्याच्यामुळे काय ते क्लिअर दिसत नाही आहेत. ॲक्च्युली आजचं वातावरण राईडसाठी खूप चांगलं आहे. म्हटलं ऊन वगैरे भेटेल, पण आभरण आहे असा अंदाज आहे. ढगाळ वातावरण आहे पूर्ण. सो गाडी चालवायला पण मजा येणार आहे. पाऊस तर बऱ्यापैकी आता संपलेला आहे, बट ग्रीनरी मस्त आहे. आय होपफुली वरती खंडाळ्याला मस्त धुके वगैरे भेटतील आपल्याला बघायला. सकाळी लवकर निघायचा प्लॅन होता, पण निघता 6:30 वाजले. ॲज युजल कधी आपण टायमात निघत असतो. पण ठीक आहे, चला आता आपले फंडर लोक पुढे गेलेत, त्यांना आपण जाऊन कनेक्ट करू. बाकी मी जोडलं तर बाकीचे सगळे 5च्या 5 ह्या रूटला पहिल्यांदा चाललेत, लोणावळ्याला पहिल्यांदा चालले. सो आज जेवढं पण हे लोक फिरणार आहेत ह्यांच्यासाठी एक लाईफ टाईम मेमरी असणार ह्या लोकांसाठी. आणि बरोबर, अरे यार काय एन्काउंटर होता क्लोज. मे बी खूप डीजीने आपलं कॅप्चर केलं असेल. चिमणी आली होती इथपर्यंत, इथून चिमणी येऊन परत पाठी गेली. नशीब ती थांबली, नाहीतर यार ठोकला असं आपण. जाने के पहले एक्सीडेंट होता था. बाकी आपण मुंबई पुणे ओल्ड एक्सप्रेस वे. अरे कन्फ्युजन लय होतं, मुंबई पुणे एक्सप्रेस वे, मुंबई ओल्ड एक्सप्रेस वे. काय लय कन्फ्युजन आहे सगळं. एवढा टाईम प्रवास करतो ना, पण ते मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई पुणे ओल्ड हायवे याच्यामध्ये ना लय फरक होता राव. आणि समोर वातावरण बघा, समोर ढग बघा. पहिली गोष्ट म्हणजे ढग आहेत ना पूर्णपणे धुक्यामध्ये हरवलेत पूर्णपणे राव. ती वेगळीच एक मजा आहे. तिथे राईड करायला भेटणार आहे यार. सही आहे. आपला नाश्ता आलेला आहे भाई. तिकडे काय पोहा, तिकडे समोसा, इकडे काय मिसळ, इकडे अजून आलं नाही. उपाशी राहा. भावाने मागितलं उपमा बनतोय, आतमध्ये रेडी होते. आणि तिकडे खाऊन घ्या, गाडीवरती भेटतो तुम्हाला. ठीक आहे, चला.
मंडळी नाश्ता वगैरे करून आपण आज नंतर निघालो आहे आणि आता झाली सुरुवात घाटाला. दोन्ही पण भाऊ पुढे चाललेत. ॲक्च्युली ना सीन झाला माझे ना ग्लव्स कुठे झाले लक्षात नाही यार. मी काढून ठेवलं नाश्ता करताना तिथे. त्या पाठी कोणाच्या बॅगेत दिलेत काही आयडिया नाही राव. ग्लव्स हरवले. भेटले तर बरे होतील. बरं असो चला. हा मित्रांनो इकडे फोटोशूटसाठी बघा मेकअप चालू आहे. काय ऐकत नाहीत पोरं राव. भाई फुल टकाटक एकदम. सो आता आपण येऊन पोचले खंडाळ्याला. पॉईंटवरती आहे आणि वातावरण एवढं भारी वाटतं ना. या साईडला इकडे पाठीमागे एक्सप्रेसवे बघितलं असेल आणि त्या साईडला तिकडे रेल्वेचे ट्रॅक धुक्यामुळे दिसत नाहीत पण वातावरण एक नंबर आहे. फुल पैसा वसूल. आणि तिकडे आपल्या फंड लोकांचा चाललाय सगळं फोटोशूट एक नंबर. बाई फुल पावडर लिपस्टिक वगैरे सगळं घेऊन आलेले आहेत. फनी वगैरे. त्याच्यानंतर याचं फुल हे चालू आहे फोटोशूट चालू आहे. तर ठीक आहे चला एन्जॉयमेंटचा दिवस आहे त्यांना पण एन्जॉयमेंट करूया. तर आपण पण थोडे फोटो काढून घेतो आणि फोटो तुम्हाला माहिती कुठे भेटेल. आपला इंस्टाग्राम आयडी देतो इथे लिंक देतो. सो लिंकवरती जाऊन बघून घ्या चॅनलला. तिथे फोटो वगैरे आवडले तर आपलं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी आता आपण थांबलो इथे चिक्क्या घ्यायला. आणि राव लोणावळ्यामध्ये एकच फेमस आहे. जिकडे तिकडे जाल तिकडे तुम्हाला हेच चिक्की शॉप बघायला भेटेल. तो बघा हे सर्व गँग थांबले चिक्की घेण्यासाठी. बाई इकडे तर फोन बिन करते. कोणाला कॉल केला? हा एक भारी माणूस आहे ज्याने टांग दिल्यात आपल्याला. आणि इकडे चालले चिक्कीचं बार्गेनिंग. अरे याच्यासाठी कुठं तू शोधत बसला? पाहिजे ती घे उचलून. आला तर नाही आला. ही घेतली बघ. काय रे बैला आला तर नाही म्हटला. तुला चिक्क्या पाहिजेत का तुला? हा शाण्या. आता कोण बोलला असता तर पटापट चालत सुटला असता. तेव्हा नसा विचार केला. दुसरा कोणी आवाज दिला असता तर बरोबर आला असतास. चल 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 घेतल्या चिक्क्या घेतल्यात. भाई एवढ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत ना. काय घ्यायचं आणि काय नाही ते कळायचं. एवढं कन्फ्युजन आहे. तुझी घरी घेऊन जातो पण काहीतरी बोललो असं काहीतरी घेऊन जावं. काय घेऊ कळत नाही. घेतो काहीतरी. काय आता गाडीवरती भेटतो घेऊया. चलो मित्रांनो लोणावळ्यामध्ये सगळ्यांचं हार्दिक 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 स्वागत आहे. कितींदा आले लोणावळ्यामध्ये आणि कितींदा काय जाऊ इथं काय बोलावं मला काही कळना झालंय. आता डायरेक्ट आपण आता भेटू डायरेक्ट टायगर पॉईंटला. बघू घाटामध्ये काय कसं काय ते. नाहीतर डायरेक्ट टायगर पॉईंट. इथून ए थांबा 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 थांबा. समोर धबधब्याचं पूर्ण पाणी आटलेलं आहे कारण आता पाऊस गेलेला आहे. पण त्या साईडला बघा पूर्ण डॅम बघा किती भारी वाटतं. पुरा भरलेलं आहे. आपण जेव्हा उन्हाळ्यात आलो तेव्हा आता मध्ये पण येऊन गेलो तर इकडे काहीच नव्हतं. पूर्णपणे असं ओपन होतं. पूर्ण खाली गेलं पाणी. आता पाणी बघा असं भरलंय तिकडे. आणि सही वाटतंय. हा नजारा ना असंच बघा. असं वाटतं की आयुष्यावर असंच राहावं. उन्हाळा असो हिवाळा असो सगळं हे असंच राहावं. काय भारी वाटतंय ना. ठीक आहे चला इथे थांबूया नको कारण की पाणी पण नाही आहे. असं थांबण्यात काय अर्थ नाही. सो आता आपण सरसकट निघूया टायगर पॉईंटला. थोडा ट्रक नाही पूर्ण व्ह्यू खाणार ट्रक. काका मला जाऊन देता का? गाई बघा मध्ये चालली. अरे गाईंनो एकाच्या पाठोपाठ एक चाला की. या बिचारा पाडीला शेवटला ठेवलंय राव वासराला. बट एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे ना हवा एवढी भारी लागते. एवढी भारी लागते राव काय सांगू तुम्हाला. मस्त गार लागते. असं वाटतं बा AC करून ठेवले 17-18 वरती. अशा पद्धतीने एकदम चिल झालं आहे माहोल सर्व. खूप बरं वाटतंय. सो विशाल विचारतो पावसाळ्यामध्ये फॅमिली वाहून गेली होती नाही म्हटलं ती तिकडे वरती जंगलात वाहून गेलेली. हे सर्व बुशी डॅम मित्रांनो. आणि इकडे बुशी डॅमची पार्किंग आहे. त्याच्यात थोडंसं पुढे चालत गेलात की तो तिथे समोर आहे बुशी डॅम. तर मंडळी बघा हे आपण आलो टायगर पॉईंटला. पण आपण टायगर पॉईंटला थांबत नाही आतमध्ये कारण की धुकत नाही. नुसतं ऊन इकडे. धुका पूर्णपणे गायब झालं आहे. तर म्हटलं पुढे सरसकट निघावं. इथं थांबण्यात काय अर्थ नाही. सो एक गाडी आपली राहिली पाठीमागं. त्याची वाट बघत थांबलो आहे. आले की निघूया. चला आलेत. चला डायरेक्ट पुढे निघूया. थांबूया नका बा टायगर पॉईंट इथे. इकडे थांबूया ना सरस पुढे निघूया. हेल्मेट राहू द्या एक माझं. चला मंडळी आता सरळ निघूया आपल्या कुंडलिका पॉईंटकडे. कुंडलिका पॉईंटकडे बरेच दिवसांनी मोठं ब्लॉग करते ना तर मला पण ना चायला काय झालं काय माहिती.
सुधारणा झाले. बरं ठीक आहे, असो. चलो चलो पब्लिक आ जाओ. हे टायगर पॉईंट आणि हे इकडे आहे लाईन पॉईंट. हे बाई लाईन पॉईंट. सो हे 2 पॉईंटला करूया बाय बाय आणि आपण निघूया कुंडलिका व्हॅलीकडे. आई साहेब इथे अटक एका पॉईंटला थांबतो आता. एक नंबर जागा दिसते, म्हटलं थांबावं इथे. ए गाडी लागली आईची कटकट. एक नंबर सीन झाला असेल, एक नंबर सीन. जिकडे तिकडे बघायला बघ ना, पिवळी फुल झाड या कारवी आहेत नाही सर्व. हे ना बघ ना, ही कारवीची फुलं आहेत जी स्पेशली सह्याद्रीमध्ये ह्याच टायमाला येतात आणि त्यासाठी तिकडे मे बी मी जर चुकीचं असेल तर मला करेक्ट करा कमेंट बॉक्समध्ये. फुलं कोणती काय ती नक्की कळवा. आणि बघा ना किती बघायला भारी वाटतं एकदम. सही आहे राव. थोडं थांबूया, फोटो बिटो काढूया आणि परत निघूया. वेगळ्या फिल्मची शूटिंग चालू आहे. कुठे गेला? सलमान पिता है सुबह शाम गांजा. क्या बात है. तो हम पहाड़ चल रहे हैं, पहाड़ के देखेंगे उस पार क्या है. आणि असं वाटतं की वो हम देखा था उसमें है पहाड़ के क्या है. आणि मी खास करून विशाल आणि संदेश यांचे आभार मानतो की मला यांनी बार फोन करू याला इथे येण्याची विनंती केलीबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. धन्यवाद भावांनो. आता सध्या जवळजवळचा काय चालू आहे. तिथं आमची जगायची कामं चालू आहेत. सॉलिड वाटतंय. काही लोक अशा ठिकाणी येताना सगळ्यांना कलकलीची विनंती आहे यार, हे पराक्रम करू नका राव. हे लय घाण वाटतं. बघा एवढी सुंदर जागा आहे, एवढी चांगली जागा आहे आणि या जागेवरती बघा भाई तुम्ही लोक एन्जॉय करायला येतं करा ना एन्जॉय. तुम्हाला कोणी अडवलं एन्जॉय करायला? पण यार हे तुम्ही आणताय करताय सोबत तरी घेऊन जा ॲटलिस्ट. इथे तुम्ही टाकून देतो. हे बघा या साईडला इकडे बघा म्हणजे पूर्ण घाण करून ठेवले राव. हे का इकडे इकडे बिअरच्या बाटल्या पडल्यात आतमध्ये, इकडे सर्व प्लास्टिकचं वगैरे. भाई तुम्ही येतात तुम्ही घेऊन पण जा ना. आणि मुळात अशा जागेवर त्या गोष्टी करतात कशाला? थोडं एवढं निसर्गाचं चांगलं रूप आहे, त्याचा आनंद घ्या, मजा घ्या, एन्जॉय करून निघा यार प्लीज. हे असं काही करू नका इकडे. चला आता इकडे आपण थांबून झालंय, आता आपण निघतोय कुंडलिका व्हॅलीकडे जायला. ठीक आहे चलो डायरेक्ट गाडीवरती भेटू. असं नाही पकडायचं कडे, हे पकडा दाखव. तसं नाही पकडायचा, टांगडं पकड बाईचा पकड. त्याला पकडलं, त्याला पकड. मारू नका मारू नको मारू नको. त्याचा व्हिडिओ घे फक्त, त्याला पकडा झाला. हा सुनील भाऊने पकडला, सिद्धूच्या हातावर चावलं. सिद्धूचा हात पकडला मी सिद्धूने फेकून दिला. बट राव आता ऊन निघून गेलाय, पण भाई एक नंबर सीन वाटतं राव इथे. थांबूया थोडं वेळ, कल्टी घेऊया. मित्रांनो बघा त्या साईडला तिकडे आपली गाडी उभी आहे आणि आता धुके यायला लागले. आता निघायचा टाइम झालाय आणि भाई धुके यायला लागलेत. आणि हा समोर पूर्ण सुंदर असा सह्याद्री. भाई काय भारी वाटते राव.
मित्रांनो जे आता आपण बघितलं ना राव, जे आपले मित्र फ्रेंड आले नाहीत ना भाई, त्या लोकांनी मजबूत मिस केले राव. काय निसर्गाची जादू आहे, निसर्ग अशा पद्धतीने भरून निघालाय ना राव, असं वाटतं इथं बसावं, इथं राव, इथेच राहावं छोटंसं घरबिर बांधून यार. एवढं भारी वाटतं इथे, एवढं छान वातावरण आहे, छान क्लायमेट आहे. आणि यार ती जांभळ्या लाल पिवळ्या रंगाची फुलं आहेत ना, अशा पद्धतीने वाटतात ना राव, काही बोलायला शब्द नाही. एवढं सुंदर रूप आहे राव सह्याद्रीचं आपल्या. एक नंबर मजा आली राव. हे बघा ना, ठिकठिकाणी यार ही फुलं आहेत, हे बघा ठिकठिकाणी. आणि ठिकठिकाणी पब्लिक थांबले, फोटो बिटो काढते. भाई वेगळी एन्जॉयमेंट आहे राव. सोमवार असून सुद्धा गर्दी चांगल्या प्रकारे आहे, मस्त गर्दी आहे. तो पूरा माळला नाही भाई या फुलाने नटलेला पूर्णपणे. यार काय सही सेक्सी एकदम सीन भाई. पुरा तिकडे डोकं पूर्ण भिरलेलं आहे. इकडे काय कडक वाटतंय यार. हो